हाय हॅलो नमस्कार, मी संयुक्ता तुमचं स्वागत करते आजच्या नवीन व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग थोडा वेगळा आहे. आम्ही घरी आमचं साजूक तूप कसं बनवतो हे तुम्हाला आम्ही आज दाखवणार आहोत. सो व्लॉग पूर्ण बघा आणि कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. हाय, आता ना मी तूप बनवते. तूप बनवण्यासाठी माझ्याकडे हा साईचा डब्बा आहे माझा. या डब्यात मी दररोज दुधावर जी साय येते ती कलेक्ट करत असते. म्हणजे त्यामध्ये मी थोडंसं दही टाकते आणि 7 दिवसाची साय मी त्या डब्यात कलेक्ट करते. म्हणजे 7 दिवसात माझा हा एवढा साईचा डब्बा भरून होतो. त्या साईचं मी गार पाण्यामध्ये वाटून घेते. मग त्याच्यावरती असं घरचं पिवळं धम्मक असं लोणी आलं माझं. हे बघा माझं भांड, आणि त्यातून हे मी एवढं सगळं पांढरं धम्मक पिवळं धम्मक असं लोणी काढलंय. अजून डब्या ह्याला आहेच भांड्याला. ते सगळं काढून घेते आणि नंतर मी ह्याचं तूप करणार. ह्याला मी कडवाला ठेवणार आणि ह्याचं तूप होणार. विहा तूप, तुला तूप नकोय? तूप बघे इकडे, बघे कसं झालंय तूप. लवकर या, विहाला द्या तूप. विहा माझी टेस्टर आहे. आमचा भोका तूप कंटिन्युअसली खात असतो, त्यामुळे तिला तुपाची चव आमच्या दोघांपेक्षा जास्त कळली आहे की कुठलं चांगलं आहे काय कसं. आणि हे प्रॉपर घरचं लोणी हे विहाला खूप आवडतं. देणार. कसे आहे बाळा? कसं आहे सांग. व्हिडिओत बघून सांगा कसं झालंय. थांब मी देणार. मस्त झालंय ना. आता मी हे सगळं काढून घेते आणि हे बघा हे असं विहा खात असते माझी. आणि तूप कडवताना सुद्धा मी तुम्हाला दाखवते. काढू दे मी. आमच्याकडे ऑर्गॅनिक असं घरचं तूप बनतं. आम्ही विकत आता आम्हाला वाटत नाही. जेव्हापासून आम्ही बनवायला चालू केलंय आम्ही विकत आणणंच बंद केलंय. आणि रोज रात्री विहा आणि विहाच्या बाबाला 2 चमचे आम्ही हे खात असतो. हे दोघं जण आवडे. आणि मी तुम्हाला दाखवते की माझं गेल्या वेळीचं म्हणजे गेल्या आठवड्यातलं जे तूप होतं ती बरणी दाखवली जरा. ही आमची तुपाची बरणी आहे. ही आठवड्याला वीकली रिफिल होत असते दर आठवड्याला. सो असं आमचं तुपाचं फॉर्मेशन आहे. प्रोडक्शन करतो तुपाचं घरच्या घरी. बटर सुद्धा बटर पण मी तुम्हाला दाखवतो. वेट, जेव्हापासून मी हे सगळं करायला लागले बटर घरगुती बटर आहे आमच्याकडे. हे आमच्या स्टोरेज सुकी मच्छी. हे घरगुती बटर. कसं टेक्स्चर आहे बघा, सुंदर. आणि चव तर इतकी भारी असते ना, ऑसम. त्याच्यामुळे आम्ही ऑर्गॅनिक फूड खातो आणि त्याच्यामुळे आमची व्ह्यू पण एकदम फिट अँड फाईन असते दरवेळी. से बाय टू युजर्स. बरं लोणी खायला या. किती खाल्लं लोणी? असं सगळं काढून झाल्याच्या नंतर जे भांड्याला लोणी असतं तो माझा भोका खात असतो. हा तो लोण्याचा गोळा. आता मी त्याला स्वच्छ गार पाण्याने वॉश करून घेते. म्हणजे एकदा तर मी वॉश केलेलं आहे आणि आता परत एकदा मी वॉश करून घेते. ही प्रोसेस 2-3दा करायची. ती का करायची? कारण जो ताकाचा आंबटपणा असतो तो त्या लोण्यामध्ये उतरलेला असतो. तो निघून जाण्यासाठी आपल्याला ते 2-3 पाण्याने वॉश करून घ्यायचं. म्हणजे तो आंबटपणा निघून जातो. त्याच्यानंतर हे असंच्या असं लोणी आपण कडवाला ठेवायचं. म्हणजे त्याच्यापासून आपलं तूप होईल. तूप बनवण्याची प्रक्रिया आता चालू झालेली आहे. हे आता आम्ही मंद आचेवरती हीटिंग त्याला दिलेली आहे. सो काहीच वेळात आमचं ऑर्गॅनिक तूप बनवून रेडी होईल. तूप झालंय की नाही हे चेक करण्याची ना एक टेक्निक आहे. थोडंसं पाणी आहे ना यात शिंपडायचं आणि पाणी शिंपडल्यावर जर असा आवाज आला तर ह्या स्टेजला गॅस बंद करायचा. तूप आपलं रेडी आहे. आता हे नंतर ना जेव्हा क्लिअर होईल एकदम तेव्हा मी तुम्हाला दाखवेन की आपलं त्या लोण्याचं किती तूप रेडी झालं. आता हे सगळं आहे ना एका साईडला जाईल व्यवस्थित आणि मग तुम्हाला दाखवेन मी आपलं लोणी तूप किती तयार झालं. सो असं आमचं तूप झालंय.
ते आता आम्ही गाळून घेणार आणि हे ऑलरेडी आहे आमचं तूप त्याच्यामध्ये सील करणार आता ती बर्डी टाकणार. ही आमची स्पेशल तुपाची गाळणी. तुपाची गाळणी आहे. बघा तुम्हाला दिसतच असेल कसं पिवळं आपलं साजूक तूप रेडी आहे. अशा प्रकारे मी ती, असं तुम्हाला कढईत वाटलं असेल ते काळपट आहे, पण आता तुम्हाला ओतताना दिसतच असेल किती पिवळं रंजक तूप आहे. हे बघा, हे जे आहे ना सॉलिड पार्टिकल्स, ते खायला इतके भारी लागतात ना. गावामध्ये त्याला मोहरी बोलतात. मस्त लागतं ते पण. आधीचं तूप आपलं एवढं होतं आणि आता जे केलेलं तूप आहे ते एवढं आहे. पूर्ण आपली बरणी भरलेली आहे. वीकली स्टॉक. हां, आम्ही हे वीकली रिफिल करत असतो. वीकली विहाला आणि विहाच्या बाबांना हे खायला सफिशियंट होतं आम्हाला.